सुंदर असा निळा समुद्र आहे मुर्डेश्वरवर. आम्ही काय घालणार आहे ते थोडं जरा सरप्राईज आहे, त्यासाठी जरा तयार आहोत. आणि मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. ओजी गँगस्टरचे झुकेगा नाही सा. 18 फ्लोअरच्या खिडकीतून हा व्ह्यू दिसतो. तर हॅलो गाइस, अगेन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कल्पेश राणे व्लॉग्स. आणि ह्या नवीन व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा आहे आमच्या गोकर्ण ट्रिपचा डे 4. तर आम्ही लोक टेरेसवर आलेलो, सकाळीच लवकर उठलो, आता 7:15 होत आहेत. काल आमचं मुर्डेश्वर टेम्पल झालं नाही, त्यामुळे आज आम्हाला काही करून मुर्डेश्वर टेम्पल करायचं आहे, कारण की आजचा आमचा शेवटचा दिवस आहे गोकर्णामधला. तर सगळे लवकर उठलेले आहेत. तर आता आम्ही लोक फटाफट निघू. फक्त आम्ही टेरेसवर आलेलो कारण की सोनलने आणि प्रतीकने हा सनराईजचा व्ह्यू शोधलेला, जो मस्त येतो टेरेसवरून आणि मस्त लाईट येते. चला तर मित्रांनो आता निघतो, फटाफट गाड्या काढतोय. 7:30 होत आहेत एक्झॅक्टली आणि लेट नाही झाला पाहिजे आज. फटाफट दर्शन करून निघायचं, चेकआउट पण करायचं आणि पुढच्या डेस्टिनेशनला जायचं. ते तुम्हाला पुढे आता ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो आता व्ह्यू बघा तुम्ही. दोन्ही बाजूलाच खाडी आहे, समुद्र आयडिया नाही. तिकडे बोटी बघा किती लागलेल्या आहेत. सुंदर असा निळा समुद्र आहे आणि हा रोड आहे ना, पूर्ण एकदम मस्त रोड होता. पूर्ण रोड गाडी चालवायला मजा तर आली, पण रस्त्यात आहे ना तुम्हाला असं कोस्टल एरिया पण भेटतो, कारण की तुम्ही समुद्राच्या बाजूनेच गाडी चालवत असता, म्हणजे कारण रोड समुद्राच्या बाजूनेच जातं. सुंदर आहे अरे. तर मित्रांनो 9 वाजतात आणि 7:45 ला आम्ही लोक निघालेलो तिकडून आणि ठरवलेलं की आज आम्हाला चेकआउट करायचं, त्यामुळे फटाफट जाऊन फटाफट यायचं. आणि रोड चांगले होते, गाड्या आम्ही लोकांनी ज्या पळवल्या आहेत ना, जी मजा आली ना. काय बोलतो सगळ्या? हा प्रतीक, मला आली एक नंबर रस्ते आहेत, रस्ते एक नंबर आहेत, खूप मजा आली चालवायला. गाडी मजबूत पळवली. 80 खड्डा नव्हता, एक पण खड्डा नाही. म्हणजे महाराष्ट्राचा हायवे आणि हे हायवे म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे भाई. मस्त मजा आली. आता आम्ही 10 मिनिटच लांब आहे इकडून, जरा वॉशरूम ब्रेकसाठी थांबलेलो, लेडीज वगैरे आहेत त्यांच्यासाठी, आणि आम्ही लोक पण फ्रेश झालो. तो आता 10 मिनिटावर मुर्डेश्वर आहे. मुर्डेश्वरवर आम्ही काय घालणार आहे ते थोडं जरा सरप्राईज आहे, त्यासाठी जरा तयार राहा. तर मित्रांनो एक्झॅक्ट 9:15 होत आहेत आणि मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि टेम्पलच्या जस्ट बाजूला ही शंकराची मूर्ती आहे. आता बघा तुम्ही. ओजी गँगस्टरचे झुकेगा नाही सा. कम टू मुर्डेश्वर. एंट्री करताच तुम्हाला हा एंट्री गेट आहे. एंट्री गेट मधून समोर मंदिर आहे आणि राईट साईडला पार्किंग आहे, पुढे बाईक पार्किंग आहे आणि इकडे लगेज रूम आहे. तर लगेज वगैरे इकडे ठेवून मगच पुढे जावा. हे जर पूर्ण बघितलं ना तर हे दगडाचं आहे, पूर्ण दगडापासून बनवलेलं आहे. मस्त आहे.
हा मेन मंदिराचा गाभारा आहे मित्रांनो आणि इकडून एंट्री मेन मंदिरासाठी. गोष्ट अगर डिटेलने बघाल ना तुम्ही मित्रांनो तर खूप कोरून बनवलेल्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या कोरून प्रत्येक मूर्ती बनवलेली आहे आणि त्याचा काही महत्त्व आहे. अठरा फ्लोअरच्या खिडकीतून हा व्ह्यू दिसतोय बघा. तर जस्ट मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही लोक नाश्ता करायला आलोय. कर्नाटकामध्ये आल्यावर इडली वडा मस्त लागतो इकडचा. ते सगळं साऊथ इंडियन फूड मागवलं आम्ही आणि माझा पण मसाला डोसा आलेला आहे. चला आता खाऊया, भूक लागली जाम. आणि सोनलचा आलाय ओनियन तब्बा. तुझा वडा कसा? इडली वडा कसा? एकदम सॉफ्ट आहे. इडली वडा मस्तच सॉफ्ट आहे. आणि उत्तपम काय कसं? लुसलुशीत. आता मी जरा डोसा डोसा पण मस्त आहे, एकदम क्रिस्पी आहे. टेस्ट एक नंबर आहे. सांबारची पण माझ्यासोबत फिराल तर असे तुम्हाला चांगले चांगले हॉटेल भेटेल. मस्त आहे इडली. तर इकडची चहा मित्रांनो बघा कशी वेगळ्या पेल्यामध्ये येते आणि खाली हे असं भांडं असतं, थोडं वरती ग्लास असतं, थोडं ऑथेंटिक आहे इकडचं. माझ्यासोबत जर राहिला तर तुम्हाला असं सगळं भेटेल. ऑथेंटिक टेस्ट, ऑथेंटिक हॉटेल, ऑथेंटिक प्लेसेस. खायच्या बाबतीत मी ॲग्री आहे. मी पण वी सपोर्ट सोनल. वोट सोनल. ओके मित्रांनो, आता आम्ही लोक ह्या शंकराच्या मूर्तीच्या इथे जातो आहे. तर बघूया इकडे काय आहे. लोकांनी तिकडे खाली लोकांनी सांगितलं की इथे पण मंदिर आहे एक. तर बघूया इथून कसं वाटतं. आणि इथून मागून समुद्र दिसतो, तर तो व्ह्यू मला बघायचा आहे मेन म्हणजे. आणि तुम्हाला सर्वांना पण दाखवतो. चला. म्हणजे हे रावणाची आणि शंकराची जी भक्ती आहे त्या रिलेटेड पूर्ण कॉन्सेप्ट आहे. एक पिंड देतात, ही पिंड खाली ठेवायची नाही. तेव्हा एक लहान वॉशरूम जायचं असतं, लहान मुलाच्या हातात देतात तो ठेवायला.
राखण त्या हातात पकडून राखण. पण तो जेव्हा रावणाचा एक तलाव पण आहे इकडे आहे ना, तो वॉशरूम केलेला त्याने तेवढं पूर्ण तलाव बनलं झालं, तो कुठे खाली ठेवू शकत नाही. आणि त्या पुराने खाली ठेवलेली मूर्ती आहे तिथेच ते राहून राहून तो हलवूच नाही शकत. उचलल्याच जात नाही ना त्याच्याने पिंड. अच्छा, ती गोकर्ण आहे. त्यानंतर सज्जेश्वर, दरेश्वर, गुणवंतेश्वर आणि मुर्डेश्वर. ओके, सगळी स्टोरी जी आहे मुर्डेश्वर आणि हे गोकर्ण वगैरे हे आत्मलिंगांच्या रिलेटेड आहे. आणि हे रावणा रिलेटेड काहीतरी स्टोरी आहे. आम्हाला तरी एक्झॅक्टली माहिती नाही, बट तुमच्यापैकी कोणाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्यापैकी आमचं मुर्डेश्वर आणि गोकर्ण झालेलं आहे आणि बाकीची 3 आत्मलिंग नाही झाले. तर कधीतरी करू आपण ते पण. आणि हा आहे गोकर्ण ट्रिपचा डे 9. टाटा. ऐकलं का, माझ्यासोबत फिरत असं सांगितलं ऑफिस भेटतो तुम्हाला. एकदम सॉफ्ट आहे. मला एक रिएक्शनच नाही.